MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं केलेल्या धडक कारवाईत एक देशी बनावटीचं गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसं आणि 5.5 लाखाची रोख रक्कम असा एकूण 5,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाला 15 जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. नितीननगर येथील कोंड्याल शाळेमागील परिसरात एका तरुणाकडे निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बॅगमध्ये गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. रात्री 8:15 वाजता संशयित रोहित रघुनाथ अहिरे वय 20 याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसं आणि 5.5 लाखांची रोकड आढळून आली. शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचं स्पष्ट झालं. मित्रानं ठेवण्यासाठी दिल्याची कबुली प्राथमिक चौकशीत रोहित अहिरे यानं ही रोकड, पिस्टल आणि काडतुसं त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड यानं काही दिवसांपूर्वी ठेवण्यासाठी दिल्याचं सांगितलं. प्रदीपच्या वडिलांना कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्यानं पोलिसांकडून घराची झडती होण्याची शक्यता असल्यामुळे हा मुद्देमाल स्वतःकडे ठेवण्यास दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. गुन्हा दाखल झाला असून एक अटकेत तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 674/226 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 325 तसंच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित अहिरे याला अटक करण्यात आली असून प्रदीप हुसेनी गायकवाड याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस तपासात रोहित अहिरे याच्याविरुद्ध सलगर वस्ती आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे 2 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. तसंच फरार आरोपी प्रदीप गायकवाड याचे वडील हुसेनी शिवाजी गायकवाड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात मालमत्ता आणि शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची पडताळणी सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक BS बिराजदार आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि गुन्हे प्रकटीकरण पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. मुझे एक चांगली कामगिरीबद्दल माहिती द्यायची आहे. 15/7/2026 रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथक ठाणेदार श्री बिराजदार, क्राईम PI श्रीमती पाटील आणि DB इंचार्ज श्री अल्फाज शेख यांच्या नेतृत्वात त्यांचे जे मुलं एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जे बातमी मिळाले त्यावर यांनी छापला लावून इसम नामे रोहित रघुनाथ अहिरे वय 20, मूळ राहणार पंढरपूरच्या आहे, सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे. त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं. हे रोहित अहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात. त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल, काडतुसे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केली आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्याच्या मित्रनामे प्रदीप हुसैनी गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर, त्यांनी यांच्याजवळ लिहिलं असं इन्फॉर्मेशन दिलं होतं. त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे. इन्फॉर्मेशन असं आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पोलीस
पोलिसांनी गरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित अहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ अहिरे व त्यांचे मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ॲक्ट 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे. यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचे शोध आता सुरू आहे. लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे. हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत तेही आपल्याला देण्यात येणार आहे. रोहित अहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात 1 केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात 1 केस अगोदर दाखल आहे आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे. इतर राज्यात पण केसेस दाखल असल्याच्या माहिती आहेत तेही आम्ही कन्फर्म करत आहोत. सदरच्या कारवाईत झोन DCP श्री प्रीतम येवलकर, ACP श्री प्रताप पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, सेकंड PI श्रीमती पाटील, DB पथकाच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या चमूचे सर्व सदस्य राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चौहान, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे या सर्वांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.